पालिका निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज सुपर संडे आहे आणि आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रचार सभा पार पडतायत, रोड शो होतायत। ब्रेकला जाण्यापूर्वी आपण पाहिलं होतं आज मुंबईमध्ये दादरमधल्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे। तर तिकडे पिंपरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुद्धा सुरू आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या शिवाजी पार्क मैदानातली। या मैदानावर खरं तर मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक येण्याची अपेक्षा होती, मात्र अजूनही सभास्थळी अनेक मागच्या ज्या खुर्च्या आहेत त्या रिकामा असल्याचं दिसतं आहे। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी काही वेळापूर्वी जी माहिती दिली, जी दृश्य दाखवली त्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे दिसत होतं सुरुवातीच्या खुर्च्या भरल्या गेलेल्या आहेत, मात्र मागच्या काही खुर्च्या अजूनही पूर्णपणे भरलेल्या नाहीत आणि हळूहळू शिवसैनिक आणि मनसैनिक शिवाजी पार्कवर दाखल होत आहेत असं देखील समजतंय। पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या आजच्या सभेमध्ये नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यात जास्त आहे। आणि आपण आता दृश्य जी पाहतो आहोत स्क्रीनच्या डावीकडची ती पिंपरीमधली दृश्य आहेत, जिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सध्या सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या सोबत भाजपचे आमदार महेश लांडगे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। आणि इथलं राजकीय वातावरण सुद्धा प्रचंड तापलेलं होतं, कारण पिंपरीमध्ये महायुतीतलेच दोन पक्ष म्हणजे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजप निवडणूक लढवतोय। त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुण्यातल्या पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुद्धा आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। अत्यंत टोकाचा संघर्ष, राजकीय संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सध्या पिंपरीमध्ये सुरू आहे। तर स्क्रीनच्या उजवीकडची दृश्य ही ठाकरे बंधूंच्या सभास्थळाची दृश्य आहेत। मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानातली दृश्य आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी नेमके केव्हा दाखल होणार याची उत्सुकता आहे। काय नेमकं आजच्या या सभेमध्ये ते संबोधन करणार आहेत आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि सोबतच मुंबईकरांना सुद्धा याची उत्सुकता आता ताणली गेल्याचं दिसतं आहे। एकत्र येणार आहेत। मला असं वाटतं या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार होतोय। हा माझ्यासारख्या एका सामान्य महाराष्ट्र सैनिकासाठी भाग्याचा दिवस। आजची सभा निवडणुकीच्या दृष्टीने तर महत्वाची आहेच, तर मुंबईकरांच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने, तमाम मराठी माणसाच्या दृष्टीने खूप महत्वाची निवडणूक आहे ही। जसं राजसाहेब बोलले तसं ही अत्यंत शेवटची महत्वाची निवडणूक आहे। याच्यानंतर हे अक्षरशः देश यांनी विकायला काढलाय। मराठी माणसाला मुंबईतनं हद्दपार व्हावं लागेल, बाहेर जावं लागेल आणि काय होणार मुंबईचं मग आपल्याला माहीत आहे। पण मुंबईवर ठाकरे बंधूंचाच महापौर बसला पाहिजे, ही जशी सर्वसामान्यांची इच्छा आहे तशी माझी इच्छा आहे। विरोधकांना काय म्हणायचं ते म्हणू दे। मी म्हणालो तसं आजची हेडलाईन ही केवळ दोन ठाकरेंनी शिवतीर्थ गाजवलं एवढीच असणार। तर दोन्ही पक्षातले जे नेते आहेत त्यांनी प्रतिक्रिया नेमकी काय दिली ते आपण आत्ताच ऐकलं। मात्र सभास्थळी अजूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पोहोचलेले नाहीत। काय नेमकी अपडेट आहे आपण जाणून घेऊया। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भाग्यश्री, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही सभास्थळी पोहोचलेले नाहीत, त्यांची वाट पाहिली जाते की काय असं दिसतंय? गर्दी देखील तितकीशी जमलेली नाही, अनेक खुर्च्या रिकाम्या आहेत मागच्या असं देखील समजतंय। काय नेमकी अपडेट मिळतेय सध्या?
भाग्यश्रीपर्यंत आपला आवाज जात नाही, कदाचित आपण पुन्हा एकदा तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करूच या. मात्र या दोन महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. सध्या थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची जी सभा आहे ती सुरू होईल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल होतील. तर तिकडे पिंपरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सध्या सुरू आहे. भाग्यश्री आपल्या सोबत आहे पुन्हा एकदा. भाग्यश्री, एकीकडे पिंपरीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा रोड शो सुरू आहे, तर इकडे ठाकरे बंधूंची सभा शिवाजी पार्कवरची थोड्याच वेळात सुरू होईल असं दिसतं आहे. पण अजूनही उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं सभास्थळी आगमन झालेलं नाही. कार्यकर्ते वाट पाहतायत, पदाधिकारी वाट पाहतायत की नेमकं हे दोन्ही नेते काय संबोधन करणार आहेत, काय नेमके आदेश देणार आहेत कार्यकर्त्यांना आणि कशा पद्धतीनं यापुढचा प्रचार करायचा आहे. काय नेमकी भाग्यश्री सध्याची स्थिती आहे तिथली? पुन्हा एकदा भाग्यश्री सोबत संपर्क तुटलाय आपला. आपण तिला संपर्क करण्याचा पुन्हा प्रयत्न करूया. काही तांत्रिक अडचण दिसतेय, पण या दोन महत्त्वाच्या घडामोडी आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. थेट शिवतीर्थावरची ही दृश्य, राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंच्या संयुक्त पहिल्या जाहीर सभेची ही दृश्य जी मुंबईत सध्या होतीये. आपण स्क्रीनवर पाहतो आहोत. सध्या मनसे आणि ठाकरे सेना या दोन्ही पक्षातले महत्त्वाचे नेते, पहिल्या फळीतले नेते हे या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसले आत्ताच. ते सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. संजय राऊत देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यामुळे आता केवळ प्रतीक्षा आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे व्यासपीठावर नेमके केव्हा येणार याची. राज्यामध्ये 3 चाकी रिक्षा कशी चालली आहे ती लोक बघताय. कोण कोणावर आरोप करताय, कोण कोणावर. आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण मुंबईला खऱ्या अर्थाने जर खरं चांगले दिवस जे आज मधल्या 4.5 वर्षात जे इलेक्शन झालंच नाही त्यावेळेला मुंबईकरांनी ती झळ पोचली आहे. त्यामुळे मुंबईकर आमच्या सोबत आहेत आणि आजच्या सभेमध्ये सगळे उत्सुक आहेत. नक्की राजजी, उद्धवजी काय बोलणार आहे, आम्ही उत्सुक आहोत. आज दोन बंधू माननीय उद्धव साहेब, माननीय राज साहेब हे एकत्रितपणे आम्ही ही भव्य सभा होते आहे आणि केवळ एवढंच महत्वाचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.